नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आदरणीय ट्रम्प साहेब झोपेतनं उठतात आणि उठल्यानंतर मग प्रेसच्या समोर येतात आणि आल्यानंतर मग त्यांना जे रात्री स्वप्न पडलेलं आहे ते सत्यात उतरवण्याचा प्रयत्न करतात. टॅरिफ 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 1 तारखेला आपण व्हिडिओ बनवलेला होता. 25% टॅरिफ आपल्यावरती लावलेलं होतं. 24 तासांपहिले बोलले की तुम्ही रशियाबरोबर ट्रेड करतात म्हणून अजून तुमच्यावरती 25% टॅरिफ, टोटल 50% टॅरिफ. हे बघा दोस्तांनो, आता एक गेम तर नीट लक्षात घ्या की आता हे रशियन तेलावरनं काहीच प्रकरण चाललेलं नाहीये. रशियन तेल कारणच नाहीये खरं बघायचं ठरलं तर. का, त्याची मी तुम्हाला काही कारणं देणार आहेत. सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं, भारताकडनं अमेरिकेला जे पेट्रोलियम प्रोडक्ट जाणार आहेत, तुम्ही जर व्यवस्थित वाचलं तर त्या अनेक्स्चर मध्ये दिलेलं आहे की पेट्रोलियम प्रोडक्ट्स वरती टॅक्स टॅरिफ लावलेलाच नाहीये. याचा अर्थ गेम उरलाच नाही. बरं, अजून एक मस्त, चायना पण तर करतो, चायना पण तर घेतो, आपल्यापेक्षा जास्त चायना तेल विकत घेतो रशियाकडनं. त्यांच्यावरती टॅरिफ लावलेत का? नाही लावले. तुर्की जो अमेरिकेचा भारी मित्र आहे, ऑपरेशन सिंदूर मध्ये भारताच्या विरोधात पण वागला, त्यांच्यावरती लावले का टॅरिफ? त्यांच्यावरती तर नाही लावले टॅरिफ. युरोपियन युनियन मध्ये येतो ना तो, तर त्यांच्यावरती तर नाही लावले टॅरिफ. मग भारतच एवढा स्पेशल का? दोस्तांनो, कारणं खरी वेगळी आहेत जी पडद्यामागं आपल्याला दिसत नाहीत. चला आज त्यांच्याविषयी डिस्कशन करूया. मी सौरभ सोनवणे, PW मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. तुम्हाला जर आपले व्हिडिओज आवडत असतील तर नक्की खाली मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका बरं का, मी वाट बघेन. दोस्तांनो बघा, आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे रशियन तेल कारण नाहीये. मुळात म्हणजे युक्रेन वॉर मध्ये काय चाललेलं आहे त्याच्याशी ह्या ट्रम्पला काही घेणं देणं नाहीये. ते फक्त बोलायला की युक्रेनमध्ये एवढे लोक मरतात आहेत, तेवढे लोक मरतात आहेत. तुम्हीच तर हत्यार देतात आहेत ना युक्रेनला, मग हे कुठनं आलंय सगळंच्या सगळं? बघा, हे युक्रेन वॉर बद्दल या ट्रम्पला काही पडलेलं नाहीये, किंवा तेल आपण विकत घेतो त्याच्याबद्दल काही पडलेलं नाहीये. तुम्ही बघू शकता ते चायना मोठ्या प्रमाणामध्ये तेल विकत घेतं. रशियाचा, अमेरिकेचा स्वतःचा ट्रेड आज देखील रशिया बरोबर आहे. युरोपियन युनियनचा मोठ्या प्रमाणामध्ये आहे. मित्रांनो, ते सगळं सोडा. आपण म्हणजे रशियाकडनं आपण तेल घेतलं, त्याच्यावरती प्रक्रिया केली, त्याच्यातनं काही प्रोडक्ट्स, पेट्रोलियम प्रोडक्ट्स आपण अमेरिकेला पाठवतोय. नीट अनेक्स्चर बघितलं तर तुम्हाला त्याच्यात दिसेल की त्यांच्यावरती देखील डोनाल्ड ट्रम्पने टॅरिफ लावलेलं नाहीये. मग असं काय कारण आहे की तो भारताला एवढं टार्गेट करतोय? दोस्तांनो, नीट लक्षात घ्या, ही कारणं समजणं खूप जास्त महत्वाचं आहे. सगळ्यात पहिला ते म्हणजे इगो. डोनाल्ड ट्रम्प साहेबांना प्रचंड इगो आहे आणि त्यांच्या मताप्रमाणे लोकांनी वागायला पाहिजे. त्यांच्या टर्म्सवरती आपण त्यांच्याबरोबर करार केला पाहिजे, हे त्यांचं मत आहे. त्यांच्या टर्म्सवरती जर नाही वागलं तर काय होतं? उत्तम उदाहरण देतो मी तुम्हाला. व्लादिमीर झेलेन्स्की, युक्रेनचे अध्यक्ष. दोस्तांनो, ओव्हल ऑफिसमध्ये त्यांना बोलवलं गेलं, त्यांना बुली केलं गेलं, मोठ्या प्रमाणात सांगितलं गेलं की आम्ही तुला एवढे हत्यार देतोय, तू तर आम्हाला कधीच थँक्यू म्हणत नाही. मग तुम्हाला माहिती असेल ते तिथनं निघाले. त्याच्यानंतर त्यांनी 10 वेळेला थँक्यू ट्रम्प, थँक्यू ट्रम्प, थँक्यू अमेरिका, थँक्यू अमेरिका 10 वेळेला म्हटले. दुसऱ्या दिवशी सगळं नातं नॉर्मल पण झालं. ट्रम्पला हवंय त्यांच्या टर्म्सवरती ट्रेड. पण आता मुद्दा आहे तो म्हणजे भारत तयार नाहीये. काही लोकांनी मागल्या आपल्या व्हिडिओवरती कमेंट पण केल्या की तुम्ही सरकारची बाजू घेतात. नाही, मी सरकारची नाही बाजू घेते, मी देशाची बाजू घेतोय. का ते मला मी जे पुढचे पॉइंट्स मांडतोय त्याच्यातनं तुम्हाला कळून जाईल की भारत सरकार अमेरिकेबरोबर ट्रेड करायला का नाही तयार होते. दोस्तांनो, दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट ते म्हणजे त्यांना कृषी निर्यात हवी आहे आणि भारतानं जे अमेरिकेचे प्रोडक्ट्स आहेत ते स्वीकारावे असं त्यांचं मत आहे. त्याच्यासाठी त्यांची जी GM लॉबी आहे ती ट्रम्पच्या मागे लागलेली आहे की भारताबरोबर करार करा. 146 कोटी लोकांना, आता 146 कोटी आकडा आलाय कुठनं? तर हा अमेरिकेनंच दिलेला आकडा आहे. 146 कोटी भारताची पॉप्युलेशन आहे, विश्वातली सगळ्यात मोठी पॉप्युलेशन. यांना ओपन करा यांचं मार्केट. दोस्तांनो, लक्षात घ्या, अमेरिका GM प्रोडक्ट्स, जेनेटिकली मॉडिफाईड प्रोडक्ट्स तयार करतं. बीटी ब्रिंजल तुम्ही ऐकलेलं असेल, बीटी कॉर्न तुम्ही ऐकलेलं असणार आहे, बीटी राईस तुम्ही ऐकलेला असणार आहे. हे एवढं मोठाले असतात ते कॉर्न, एवढे मोठाले कॉर्न असतात ते. तो ब्रिंजल आहे एवढा मोठाला बीटी ब्रिंजल, वांग असतं ते. काय काय टोचन मारून त्याला फुगवलेलं असतंय. हे चालेल का तुम्हाला? जरा 2 मिनिटासाठी मला खाली नक्की उत्तर द्या की सर आम्हाला चालणार आहे की सर आम्हाला नाही चालणार आहे. भारत सरकार म्हणतंय नाही, आम्ही नाही तुम्हाला येऊ देणार. अहो, हे इथे थांबणाऱ्यातले लोक नाहीये, ते पुढे जाऊन हेच त्याची वानं पण आपल्याला विकतील. वानं म्हणजे बेनं, ते पण आपल्याला विकतील आणि म्हणतील चला करा प्रोड्यूस. आपल्याला तर खाण्याची सवय जर चुकून लागून गेली तर 2 मिनिटासाठी विचार करा की हा गेम शॉर्ट टर्म गेम नाहीये, हा खूप लॉंग टर्म गेम आहे. भारतानं स्पष्ट सांगितलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आज सकाळचं स्पीच आहे ज्याच्यामध्ये ते स्पष्ट म्हणालेले आहेत की
मला माझ्या लोकांचं भलं बघायचंय, माझ्या शेतकऱ्यांचं भलं बघायचंय, मी नाही ओपन करणार यांना मार्केट, आम्ही नसतो येऊ देत तुम्हाला. आणि ती भूमिका बरोबर आहे. भारतात आजही 60% पॉप्युलेशन ही शेतीवरती जगती आहे. ह्या लोकांचे ध्येय योग्य नाहीत. माझा साधा प्रश्न आहे की तुम्ही खाल का हे सगळंच्या सगळं त्यांच्याकडनं आलेलं? नाही खायला पाहिजे, जे चुकीचं आहे. आपण नाही ते करत आहोत दोस्तांनो. आज मी प्रत्येक लेक्चरला सुद्धा हे वाक्य वापरतो की जर आज सगळ्यात स्वाभिमानी माणूस कोणी असेल ना तर तो आपला शेतकरी आहे. कारण तो शेती करत असताना चुकीच्या ट्रीटमेंट्स वरती नाही जात, कारण त्याला माहिती आहे की ह्या शेतातलं थोडं माझ्या पण घरी जाणार आहे, माझ्या लोकांना मी चुकीचं नाही खाऊ घालू शकत आहे. आपण ती नीती पाळतो आहोत, अमेरिकन लोक नाही पाळत आहेत. ते त्यांना ट्रेड म्हणजे सगळं काही आहे. आय होप तुम्हाला आतापर्यंत इथे हे कळलेलं पण असेल. दोस्तांनो, याच्यानंतर खूप महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे डेअरीला तुम्ही प्रवेश द्या. त्याच्यावरनं सगळ्यात जास्त वाद आहे. डेअरी प्रोडक्ट्सला येऊ द्या. मी मागल्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं, या पण व्हिडिओमध्ये सांगतोय, अमेरिकन गायींना त्यांच्याकडनं दूध जास्त मिळावं म्हणून त्यांना ब्लड असणारं नॉन व्हेजिटेरियन डाएट वरती ठेवलं जातं सो दॅट त्यांनी जास्तीत जास्त दूध द्यावं. दोस्तांनो, भारतामध्ये भावनांना प्रचंड महत्व आहे. माझा दुसरा प्रश्न तुम्हाला सगळ्यांना, जर अशा प्रकारचं दूध भारतामध्ये येत असेल तर भारतानं एक्सेप्ट करावं का? भारत नाही म्हणतोय. मी खाली टायटल नीट ऐकत असणार, टायटल नीट बघितलेलं असेल की भारताला का टार्गेट केलं जातंय. भारत नाही म्हणतोय डेअरी सेक्टर ओपन करायला, नाही देणार सांगतोय स्पष्ट. नाहीच येऊ देणार आम्ही तुम्हाला आमच्याकडे, तुम्ही जर हे अशा प्रकारचं खाद्य आम्हाला देत असाल. भारतात भावनांना प्रचंड महत्व आहे. मी परवाच्या दिवशी कटिंग करायला निघालो, वडिलांनी मला थांबवलं, नाही श्रावण चाललाय आपल्याकडे, नाही करू शकत आहेत आपण. दोस्तांनो, नीट लक्षात घ्या, भावनांना प्रचंड महत्व आहे भारतामध्ये. अशा प्रकारचं जर डेअरी मार्केट ओपन करून दिलं तर कोणत्या गोष्टी एंटर करतील ह्याचा विचार करा. दोन सगळ्यात महत्वाच्या, भारताच्या डेअरी मार्केटचं काय? भारताचा शेतकरी त्याचं सेकंडरी उत्पन्न म्हणून डेअरीकडे बघत असतो, त्याच्या उत्पन्नाचं काय? सगळ्या गोष्टी धोक्यात येऊ शकतात. त्यात भारत नाही म्हणतो डेअरी सेक्टर ओपन करायला. टार्गेट का करतात हे आपल्याला बघायचं होतं. त्याच्यातला तिसरा महत्वाचा पॉईंट आहे दोस्तांनो, संरक्षण क्षेत्राचा दबाव. अमेरिका हे सतत प्रयत्न करत असते की जगात कुठेतरी युद्ध चालावं. त्यांची जी डिफेन्स लॉबी आहे ना, त्यांना सतत कुठेतरी युद्ध चालू हवं असतं, त्याच्याशिवाय त्यांची घरची चूल कशी काय चालेल? सतत कुठेतरी युद्ध चालू ठेवायचं. दॅट्स वाय युक्रेनला मदत करणं चाललेलं आहे. तर युक्रेनला जर त्यांनी मदत केली असती तर काय झालं असतं मित्रांनो? मदत केली नसती तर काय झालं असतं? युद्ध थांबलं असतं मित्रांनो. त्यांच्याच एका डिफेन्स सेक्रेटरीचं मत होतं की तिथे रशिया आणि युक्रेन सीजफायर अग्रीमेंट साईन होणार होतं. अमेरिकेने व्लादिमीर झेलेन्स्कीला सांगितलं, तू ये पाठीमागे ये, नको करू तू, आम्ही अजून हत्यारं देतो तुला. आज तुम्ही नीट बघा, अमेरिका फूस लावत असते दोन देशांना आणि जागृत ठेवत असते की युद्ध चालू दे, आमचा धंदा कसा काय चालेल. ते त्यांचं ते भंगार F-35 आपल्याला देणार होते. आपण सांगितलं आम्हाला नको ते भंगार प्लेन नको. ते केरळमध्ये उभं होतं 30-35 दिवस, आम्ही बघितलं त्याच्याकडे. हे असं कुठंतरी आम्ही पाठवावं, तुम्हीच त्याला बंद करून टाकणार. सेल्फ ट्रिगर आहे त्याला असं म्हणतात की ते स्वतःच मरू पण शकतंय. त्यांनी तिकडनं ट्रिगर दाबलं तर काय करायचं? शिवाय आता हे सगळं होत असताना ट्रम्पवरती विश्वास ठेवावा का? आपण तर त्याला मित्र म्हणत होतो. मोदी साहेब स्वतः हावडी मोदीसाठी त्यांच्याकडे गेलेले होते. नमस्ते ट्रम्पला आपण पण त्याला भारतात बोलवलेलं होतं. त्याच्यावरती विश्वास ठेवावा का? हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे डिफेन्स लॉबी जी त्यांची जागृत झालेली आहे, जी सांगतेय भारताला नमवा, भारत म्हणतोय नाही, आम्हाला नाही पाहिजे तुमच्याकडनं, हे आम्ही घेणारच नाही, आम्हाला नकोच आहे तुमच्याकडनं. आम्ही 5th जनरेशन स्टेल्थ टेक्नॉलॉजी प्लेन आम्हाला हवंय, मान्य आहे, पण तुमचं नको बाबा. ते भंगार खटारा आम्ही घेऊन काय करू? तुम्ही बटन दाबाल ते इकडे फुटायचं. कोणी सांगितलंय? आमचे पायलट्स, आमची लोक आमच्यासाठी खूप महत्वाची आहे. पैसा ठीक आहे आम्ही देऊ शकतोय तुम्हाला, काय प्रॉब्लेम नाहीये. भारताकडे आता प्रचंड पैसा आहे, हे पण आपण विसरता कामा नये. दॅट्स वाय त्यांच्या डिफेन्स लॉबीचं लक्ष आपल्याकडे लागलेलं आहे ना. आपण स्पष्ट सांगितलंय आम्ही नाही देणार. ते आपल्यावरती दबाव टाकतात, आपण तो दबाव झुकारतोय, आपण नाही म्हणतोय त्या दबावाला. हेच महत्वाचं कारण आहे की त्यांची जी डिफेन्स लॉबी आहे ती जागृत झालेली आहे की भारताला नमवा, भारत नाही म्हणतोय. याच्या पुढचं खूप महत्वाचं कारण अजून ते म्हणजे अमेरिका फर्स्ट ही ट्रम्पची पॉलिसी. बेसिकली पॉलिसी बरोबर आहे, प्रत्येक देश स्वतःचं भलं बघेल, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. पण स्वतःचं भलं बघत असताना दुसऱ्याचं काहीतरी चूक घडू दे, हे कसं काय? अमेरिका फर्स्ट अमेरिकेची पॉलिसी आहे, मान्य आहे. पण मग आता तुम्ही जर त्यासाठी भारतावरती दबाव टाकत असाल तुमच्या फर्स्ट पॉलिसीसाठी की तुम्हाला प्रेफरन्स मिळावं म्हणून, भारत नाही ना तुमच्या पॉलिसीजवरती झुकू शकत आहे. आम्ही नाही म्हणतोय तुम्हाला, आम्ही स्पष्ट म्हणतोय नाही, तुम्ही फर्स्ट असाल तुमच्याकडे, आम्ही पण फर्स्ट आहोत, आम्हाला स्वतःकडे देखील लक्ष देण्याचं
सगळ्यात महत्वाचा राईट जो आहे तो आहे. नेक्स्ट मित्रांनो, तो मुद्दा आहे तो म्हणजे डिजिटल टॅक्स आणि ई कॉमर्स विरोधातलं भारताचं धोरण. भारत त्यांच्या ज्या टेक कंपन्या आहेत त्यांच्यावरती टॅक्सेस लावतोय. ऑफकोर्स लावलेच पाहिजे. त्यांचं मत नाही तुम्ही ते टॅक्सेस काढून टाका. गुगल, युट्यूब, तुम्ही जे आता माझ्याबरोबर युट्यूबचा व्हिडिओ बघतात ते, भारत त्यांच्यावरती काही टॅक्सेस लावतो. त्यांचं मत तुम्ही नाही टाकायचं. वॉलमार्ट, अमेझॉन सारख्या कंपन्यांना भारताने निर्बंध घातलेले. वॉलमार्ट हे बिग बाजार आणि डीमार्ट तर खूप छोटी गोष्ट आहे मित्रांनो. वॉलमार्ट जर आलं ना त्या सगळ्यांचा धंदा खाऊन जाईल. आपण सांगितलेलं आहे मल्टी ब्रँड रिटेलमध्ये आम्ही नाही करणार काही. तुम्ही आमचं अख्खं मार्केट खाऊन घ्याल, आम्ही नाही येऊ देणार तुम्हाला. भारतानं त्यांच्यावरती निर्बंध लावलेले आहेत. त्याच्यामुळे अमेरिकेचं म्हणणं पडलं नाही तुम्ही ते निर्बंध काढत आहात का आमच्यावरचे सांगा, तरच आम्ही तुमच्याबरोबर ट्रेड डीलला बसू आणि आम्ही गोष्टी कमी करून घेऊ. आपण सांगितलं नाही, हे आम्ही आमच्या लोकांचं भलं बघू, आम्ही तिथे तुमचं भलं बघायला आलेलो नाही आहोत. दोस्तांनो, पुढचा आणि खूप महत्वाचा मुद्दा तो म्हणजे अमेरिकन मतदारांसाठी त्यांची राजकीय भाषा. डोनाल्ड ट्रम्प परत परत त्यांच्या भाषेमधनं सांगत असतात की भारतीय लोक आपलं भलं नाही करत आहेत. भारतीय लोक सगळा पैसा कमवतात आहेत, अमेरिकेतनं ते भारतात पाठवतात आहेत. अमेरिकन लोकांचे भारतीय लोकांमुळे जॉब जातात आहेत. H1B व्हिसा ह्याच्यावरती ती लोक आपल्याकडे येतात आणि सगळे इंटेलेक्च्युअल जॉब्स आपल्याकडनं हिसकावून घेतात. मग अमेरिकन लोकांना जॉब्सच नाही मिळत आहेत. हे सगळं करत ते दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात. त्यांचा जो वोटर बेस आहे, एस्पेशली मागा, मेक अमेरिका ग्रेट अगेन म्हणणारा, त्यांचा जो लुलुचुपू करणारा जो त्यांचा गट आहे, त्यांना ते हॅपी करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि त्यांचं मत असतं की चला भारताला या अशा पद्धतीत मी दाबून दाखवतो सो दॅट माझा वॉटर बेस हा अजून पद्धतीत मोठा होईल, चांगला होईल आणि ते मला मानायला लागतील. तो भारत म्हणतोय नाही भाऊ, तू तुझ्या घरी मोठा असशील, आम्हाला काय घेणं देणं नाहीये. तू तुझ्याकडे मोठा असशील ना, असू दे, पण तू तुझ्या लोकांना काहीतरी सांगण्यासाठी आम्ही तुझ्या फेवरेबल डील्स वरती तयार होऊ नाही, आम्हाला नाही चालणार आहे ते. भारत तयार होत नाहीये. आपल्या व्हिडिओच्या टायटलवरती मी परत परत एकदा तुम्हाला नजर टाका म्हणून सांगतोय की ट्रम्प एवढं चेकाळले काय, एवढं फुटतात काय, काय नाही. सगळ्यात महत्वाचं कारण ट्रेड डील हवी आहे. ट्रेड डील हवी आहे, हा सगळ्यात महत्वाचं त्याच्या मागचं कारण आहे. मग मित्रांनो, आता माझा मुद्दा आहे तो म्हणजे सोल्युशन्स, की भारतानं काय केलं पाहिजे, कोणते रिफॉर्म्स भारतानं आणले पाहिजे. तुम्हाला काय वाटतं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला पुढचा व्हिडिओ रिफॉर्म्स वरती हवा आहे का, तर खाली नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका की सर नेक्स्ट व्हिडिओ आपल्याला रिफॉर्म्सचा हवा आहे, नक्की बनवा, मी तुमच्यासाठी तो लवकरच घेऊन पण येईल. हा व्हिडिओ कसा वाटला तोही सांगायला विसरू नका. मी इथे थांबतोय. धन्यवाद. जय हिंद.